तर बघा आता आधी मी चपाती बनवून घेतलेल्या होत्या छान पैकी. आता चपात्या पण बाजूला ठेवल्या, तर मला भाकरी पण करायच्या होत्या. तर तांदळाची भाकरी आता मस्तपैकी आता बनवून घेते आता. तर खूप छान आणि मस्तच आयडियानं तांदळाची भाकरी मी बनवते. तर पहिल्यांदा आता तांदळाचं पीठ घेतले आणि पाणी पण उकडायला ठेवले. त्यात थोडंसं मीठ टाकलं किंचित असे चव येण्यासाठी आणि पाणी चांगलं उकळून दिलं मस्तपैकी. म्हणजे पाणी चांगलं उकळून दिलं की पीठ पण चांगलं आपल्याला मळायला पण येतं आणि पाण्यात टाकून देते आता पीठ झटकीपट. आपण पिठल्याचं पीठ कसं मळतो तसं फेटतो, तसंच मी तांदळाचं पीठ पण फेटून घेतलं आणि तसंच आता गरम पाण्यात आता डिशीवर झाकून ठेवलं आणि तसंच 5 मिनिटं बाजूला ठेवलं. म्हणजे पीठ आपलं चांगलं बनतं आणि मऊपणा येतो भाकरीला. तर मस्तच खूप छान असं पीठ आपलं बनलेलं आहे. तर आता भाकरी पण आता मळून घेतली. मस्तपैकी पीठ चांगलं आता एकजीव करून घेतलं आणि पळपुटाला तेल लावून घेतली आता आणि आपल्या उंड्याला पण तेल लावून घेतलं, चांगलं मरवून घेतलं. तर आता भाकरी आता सुरुवात करते आता करायला. मस्तपैकी झटपट भाकरी आणि सोपी होऊन जाते. कुठे अशी चिरडत नाही, करत नाही, काय नाही. का तर पीठ चांगलं मळून घेतलं की भाकरीला चिरा पडत नाही त्या अशा आणि लाटायला पण सोपे पडते. तर खूप छान अशी लाटून घेतली पटपट अशी आणि पाहिजे तेवढे असे लांबते त्या आणि पातळ अशा नाजूक भाकरी खूप छान आणि टेस्टी लागते त्या. कोणत्याही भाजी बरोबर खायला तांदळाची भाकरी एक वेगळीच मजा असते. तर पटपट अशा मी भाकरी करून घेतल्या. तर दिसायला तर किती देखण्या दिसते त्या मस्तच अशा पांढऱ्या शिपत. तर पटपट अशा करून घेते आता. बघा किती पण असे लाटण्यानं इकडं तिकडं सरकवल्या तरी त्या कुठे चिराडल्या नाही, त्या काय नाही, काय सुद्धा नाही. का तर मी गरम पाणी पहिल्यांदा करून घेतलं होतं, चांगलं उकळून घेतलं पीठ आणि त्यात पीठ टाकून असं 5 मिनिटं ठेवल्यामुळं हे असं चांगलं पीठ बनतं मस्तच. आणि आता मला खूपच भाकरी अशी लांबलेली होती, त्याच्यामुळं उचलली आणि टाकली तव्यात. तवा भाजल त्याची दक्षता घेतली पहिल्यांदा. तेव्हा ती मग भाकरी इकडं तिकडं हे करून टाकली आणि खूप छान अशी भाकरी झालेली होती मस्तच. थोडा उशीर लागतो पण आपलं खायला खूप छान आणि टेस्टी लागते त्या. त्याच्यामुळं कधीतरी भाकरी अशा तांदळाच्या करायला खूप मजा असते, एक वेगळी असते. आणि तांदळाची भाकरी अशी तव्यात टाकून घेतली की इकडे तिकडे फिरत होती, सरकत होती. का तर चपात्या मी आधी बनवून घेतलेल्या होत्या त्या तव्यात, त्याच्यामुळे त्या तेलकट झालेला होता. त्याच्यामुळे भाकरी पण इकडे तिकडे सारखी सरकत होती. थोडं थोडं असं पाणी लावून घेतलं. जास्त पाणी लावून तव्याला लावून भाकरीला घेतलं की भाकरीला चिकटपणा खूप येतो, त्याच्यामुळं कमीच लावलं आणि मस्तपैकी अशी भाकरी बनवून घेतली आणि कुठं फाटल त्याची पहिल्यांदा दक्षता घेतली. त्याच्यामुळे मी हळूहळू पहिल्यांदा इकडे उलटून पण घेतली उलताण्यानं. मस्तपैकी आपली भाकरी बनलेली आहे आता. तर या सर्वांनी जेवायला मस्त छान छान अशी भाकरी पातळ अशी नाजूक अशी बनवलेली आहे. तांदळाची भाकरी कधीतरी अशी बनलीच पाहिजे. तर खरपूस अशी चांगली भाजून घेतली. तर चला तर मग बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आवडल्यास लाईक करा. बाय बाय. तर आपली भाकरी पण आता चांगली भाजून घेतली मस्तच. बराच उशीर झाला, मी आता गॅस पण कमी ठेवलेला होता तसा आणि गॅस कमी ठेवला की इकडं भाकरी पण चांगली खरपूस अशी भाजून निघते. नाहीतर फुल गॅस सोडला की करपते भाकरी. तर आपली भाकरी झाली तयार मस्तच पैकी आणि कडक बनवून घेतलेली मी भाकरी तांदूळ